everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So वाजले आज सकाळचे 8:30. आम्ही चाललो आहोत आयसाच्या स्कूलमध्ये कारण आज आहे तिचं ग्रॅज्युएशन डे. ॲक्च्युली तिचं ग्रॅज्युएशन डे नाही म्हणू शकत. फ्रॉम ज्युनियर KG टू फर्स्ट स्टँडर्ड नाही, ते रचना सांगेल काय आहे. सो येस, आज आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज. फायनल आयचं सकाळीच गेली आहे, ती 7 वाजताच बस आलेली. त्यांना 7:30चं रिपोर्टिंग होतं आणि आम्हाला पॅरेंट्सला 8:30ला बोलवलं. सो बेसिकली जे सिनियर KGचे आहेत ते आर गेटिंग प्रमोटेड टू फर्स्ट स्टँडर्ड, म्हणून त्यांचा ग्रॅज्युएशन डे. आणि त्या ग्रॅज्युएशन डेच्या निमित्ताने जे नर्सरी आणि ज्युनियर KG लाईक KG1चे स्टुडंट्स आहेत ते त्यांच्यासाठी डान्स परफॉर्म करणार आहे म्हणून. आणि नायसा मॅडम तुम्हाला सगळ्यात डान्समध्ये तर ती एक असतेच असते, म्हणून जे पण पार्टिसिपेंट्स आहेत त्यांच्या पॅरेंट्सला सुद्धा बोलवलं आहे. नाही तर बाकीच्यांना सुट्टी आहे. सो मी थोडंसं लेट होत कारण ती गेल्यानंतर व्हिडिओ एडिटिंग वगैरे झालं आणि 2 व्हिडिओजचं एडिट करायचं होतं. त्यात आज काय डोंट नो काय नेटवर्क खूप लाईक प्रॉब्लेम देतोय आम्हाला, बट स्टील इट्स ओके. फ्लोमध्ये चाललो तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे. खूप छान छान गोष्टी आज घडणार आहेत, ते तुम्हाला समजेलच. सो स्टे ट्यून्ड. निघालो आम्ही नायसाच्या स्कूलमधून आणि आता चाललो आहोत घरी. नायसाने छान डान्स केला आणि आय थिंक सो तुम्हाला ग्लिम्स 1-2 दिसलेच असतील. भूक लागली सकाळी 5:30 5:30 पासून चालूच आहे. एवढी गडबड, काय खाल्लं नाही प्यायलं नाही, तर काहीतरी खायचंय. चलो. ती मेन म्हणजे खूप धावपळ होणार होती. नायसाचं हे झाल्यानंतर आम्हाला लगेच दुसऱ्या इव्हेंटला जायचं आहे आणि ते सुद्धा इकडनं 1 hour डिस्टन्सवर आहे. आता ते ट्रॅफिकवर सुद्धा डिपेंड करतं, म्हणून आमची खूप गडबड चाललेली. चॉकलेट नाही जास्त खायचं. नायसा दात दुखतात आहे ना तुझे, आता दात पडणार माहिती का तुला. सो छान झाला नायसाचा डान्स परफॉर्मन्स. नुसतं एवढ्या मारत होती. कोणता डान्स होता तिचं हे असंच होतं ना आपलं ओळखीचं गाणं ते रील्सवर असतं इंग्लिशला. छान झालं कार्यक्रम. फायनली आम्ही रेडी झालो आहोत. Rachna is looking beautiful as always. काळजी घ्या. सो आम्ही आज आलो उरणला. खूप लोकांनी पाहिलं असेल, इंस्टाग्रामवरती स्टेटस टाकलेलं. आय हॅव बीन नॉमिनेटेड ॲज अ बेस्ट व्लॉगर. कलश एंटरटेनमेंट यांचा हा फर्स्ट सीझन आहे, अस्तित्व नारी सन्मान, आणि त्यात मी सिलेक्ट झाली आहे. सो माझ्यासाठी खूप प्राऊड मोमेंट आहे. तर आम्ही लवकरच लाईक विदिन 5 मिनिट्समध्ये आम्ही पोहोचू आणि तिथे काय काय घडणार आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच. सो पीपल स्टे ट्यून्ड. आपको बरकरार रखना है लास्ट तक, क्योंकि जो सबसे ज्यादा तालियां बजाएगा उसे मिलने वाला है मारुति सुजुकी स्विफ्ट कार छोटा वाला. जाते जाते हमसे लेके जाइएगा प्लीज. सो जरा वापस एक बार मुझे कम सुनाई दे, जोरदार तालियां हो. वेलकम टू कलश
111% अस्तित्व नारी सम्मान। हर काम की शुरुआत जो होती है वो लैंप लाइटिंग से होती है। सो मैं विनती करूंगा हमारी जो सेलिब्रिटी गेस्ट है आज के लिए, जरा जोरदार तालियां हो जाए भार्गवी मैम के लिए। प्लीज भार्गवी मैम आ जाइए। आई रिक्वेस्ट मिसेस भावना धानीकर मैम, मिसेस नीता वारी, मिसेस शैलजा खरर, डॉक्टर संजीव कुमार एंड मिसेस साइली मात्रे विद फाउंडर एंड को-फाउंडर श्लोक पाटिल एंड कल्पना पाल। सुरो मैम प्लीज काइंडली कम, आ जाइए। नारी सन्मान अवॉर्ड आज इथे होतोय महिला दिनाचं औचित्य साधून। खरं तर एवढ्या छान सगळ्या नटून थटून आलेल्या महिला आहेत त्यांचा आपण सत्कार करणार आहोत। पण अजूनही कधी कधी मनात एक खंत असते छोटीशी की असा फक्त एकच दिवस का साजरा करावा, त्यांचं असणं हे कायम का साजरं होत नाही। ज्याप्रमाणे आता गेले 4-5 वर्षात 19 नोव्हेंबर हा जागतिक पुरुष दिवस म्हणून साजरा केला जातो आणि 8 मार्च महिला दिन म्हणून साजरा केला जातो। एक दिवस कुटुंबाचा दिवस म्हणून साजरा केला जातो। या सगळ्यापेक्षा आधी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की सगळ्यांनी एकत्र असणं, स्त्री आणि पुरुष यांनी एकत्र असणं। कारण आज सुद्धा हा कार्यक्रम करताना सगळ्या महिलांच्या बरोबरीने आज तितकेच पुरुष सुद्धा आपल्याला दिसत आहेत। किंवा उद्या कुठलाही पुरुषांचा कार्यक्रम असेल तर तिथे बायका असणं गरजेचं आहे, कारण एकमेकांची साथ संगतच तुम्हाला एकत्र पुढे घेऊन जात असते। जर मी उद्या ठरवलं की मला एखादा बिझनेस करायचा आहे पण माझे घरचे, माझा नवरा, माझा भाऊ, माझे वडील पाठीशीच उभे नसतील तर तो बिझनेस कसा होईल। आणि वाईस वर्सा उलट आहे, जर एखाद्या पुरुषाने ठरवलं आणि त्याच्या बायकोने त्याला साथ दिली नाही तर तो हवा तितका हवा तसा यशस्वी होऊ शकत नाही। त्यामुळे मला असं वाटतं महिला दिन हा एक साजरा करण्याचं कारण जरी असलं तरी या दिवसाची निर्माण होण्यासाठी खूप महिलांनी आपलं बलिदान दिलंय, त्याग केलाय, त्याचीही किंमत म्हणून आपण हा दिवस साजरा केला पाहिजे। माणसामध्ये ती स्त्री शक्ती असतेच आणि प्रत्येक स्त्रीमध्ये तो एक खंबीरपणा असतो जो जेनेटिकली पुरुषाला दिलेला आहे असा समज आहे। त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी स्त्री दिन म्हणजे महिला दिन असणं ह्याच्यासारखा सुंदर योगायोग मला असं वाटत नाही होऊ शकत असेल। त्यामुळे कालच्या दिवसाचं औचित्य साधून आपण आज हा कार्यक्रम करतोय। अनेक महिलांना आज इथे अवॉर्ड्स मिळणार आहेत। माझं फक्त त्या अवॉर्ड मिळणाऱ्या आणि मिळालेल्या महिलांना एकच म्हणणं आहे, हा अवॉर्ड मिळाला म्हणून तुम्ही तुमचं काम खूप आता मी छान करते म्हणून थांबवू नका। ह्याच्या पुढे पण खूप मोठं जग आहे, तुमच्या कामाची खूप जणांना अजून गरज आहे। तुमचं काम अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा। जेव्हा मला प्रशांतनी फोन केला की असा असा कार्यक्रम आहे तेव्हा मला पहिल्यांदा प्रश्न पडला, महिलांना अवॉर्ड्स मिळणार म्हणजे या महिला कोण आहेत, या काय करतात। जेव्हा प्रशांतनी मला डिटेल सगळं दिलं त्याच्यानंतर मला खरंच कौतुक वाटलं। कारण प्रत्येक वेळेला ना आपण असे अवॉर्ड्स आणि असं सगळं जे असतं ना ते मोठ्या मोठ्या शहरांमध्ये बघतो। आज मला असं वाटतं कुठलंही शहर मोठं आणि लहान असं राहिलेलंच नाही आहे आता। पण पुन्हा उरणमध्ये येतात आल्यानंतर असं जाणवलं की अरे इथे इतक्या उद्योजक महिला आहेत ज्या वेगवेगळं काहीतरी काम करतायत आणि त्यांच्यासाठी हा अस्तित्व नारी सन्मान कलश मीडियाने ठेवला आहे की त्यांच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे। कारण अशा महिला शोधणं, त्यांना एक ज्युरी बसवणं, त्याच्यानंतर त्यातनं काही 23 महिला 20 महिला काढणं हे वाटतं तितकं सोपं काम नाहीये आणि ते काम आज त्या दोघींनी केलंय। त्यासाठी दोघींचं महिला दिनाच्या निमित्ताने केलं। पण माझ्या बरोबरीने माझ्या पाठीशी काही माणसं नसतील तर मी एकटी काहीच करू शकत नाही आणि त्या दोघींनी हा कार्यक्रम केलाय आणि तुम्हाला एवढे अवॉर्ड्स मिळणार आहेत। आज आपल्याकडे ट्रॉफी पार्टनर आहे, आज आपल्या या व्यासपीठावर भावनाताई बसल्या आहेत। मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रात कुठे ना कुठेतरी प्रत्येक स्त्री काहीतरी झगडते, लढते आणि त्या लढण्याला आणि त्या झगडण्याला एक छोटासा एक आपण म्हणतो छोटीशी कौतुकाची थाप आहे। पण त्या कौतुकाच्या थापेनी थांबू नका, ती थाप आपल्याला खूप मोठ्या शाबासकीत त्याचं एक परिवर्तन करायचं आहे। त्यासाठी खूप मेहनत करा आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही। आपल्याला असं वाटत असतं की अरे एखाद्या व्यक्तीला शॉर्टकट मिळालाय आता काय ती पटकन फेमस झाली आहे। एखादी गोष्ट जी पटकन फेमस होते ना ती पटकन विसरतात पण आज लता मंगेशकर आपल्या हयात नसल्या तरी आपण त्यांचा आवाज कधीच विसरू शकत नाही। त्यासाठी त्यांनी आयुष्यभर त्याचा रियाज आणि त्याची मेहनत केली। तशीच मेहनत आपल्याला करायची एवढं लक्षात ठेवा आणि ज्यांना बक्षिसं मिळालं त्यांचं खूप मनापासून अभिनंदन। आणि तुमच्या जर काही मैत्रिणी आजूबाजूला असतील ज्या काही कारणास्तव या स्पर्धेपर्यंत यावर्षी पोहोचू नाही शकल्या त्यांना पुढच्या वर्षी इथे आणण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे।
आपल्याला अवॉर्ड मिळाला, ती ट्रॉफी मी घरात ठेवली, त्यात मी खुश झाले, तर उपयोग नाहीये. उलट तुम्ही तुमच्या आसपासच्या 5 अजून महिलांना काहीतरी प्रेरित करून या अवॉर्डपर्यंत आणणं, त्यांना त्यांचं कार्य असं करायला लावणं की त्यांना पुढच्या वर्षी इथे बसता येईल. आणि अशा जर तुमच्यामुळे प्रत्येक स्त्रीच्या मागनं 5 बायका आल्या तर किती मोठा हॉल घ्यावा लागेल याचा विचार करा. म्हणजे जेव्हा आपण हा 5वा अवॉर्ड करू तेव्हा आपल्याला उरणचं स्टेडियम घेता आलं पाहिजे आणि त्यासाठी एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीलाच मदत केली पाहिजे. खूप चुकीचा समज आहे की एक स्त्री, आधी मुळात मराठी माणसाबद्दल हा समज आहे की एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला पुढेच जाऊ देत नाही आणि त्याच्यानंतर बायका असतील तर ही बाई दुसऱ्या बाईबद्दल चांगलं बोलूच शकत नाही. हे समज ना आता आपणच खोटे पाडले पाहिजे. आपणच एकमेकींना मदत केली पाहिजे. जोपर्यंत एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला मदत करत नाही, दुसऱ्या स्त्रीचा रिस्पेक्ट ठेवत नाही, तोपर्यंत तिसरी व्यक्ती, मग तो बाई असो तर पुरुष असू दे, तो तिचा मान ठेवणार नाही. आणि तो मान आपणच निर्माण करायचा आहे आपल्या कार्यामधनं, आपल्या कामामधनं. आणि अजून एक मला हीच आपल्या तमाम सगळ्या समाजाला विनंती आहे की आपण प्रत्येक महिला दिनाच्या दिवशी नवरात्राच्या सुमारास स्त्रीची पूजा करतो, नाहीतर आपल्याला आसपास स्त्रीची वल्गना झालेली दिसते. एकतर तिची पूजा केली जाते किंवा तिची वल्गना, पण तिला माणूस समजला जात नाही. आणि या महिला दिनाच्या निमित्ताने आपण तिला माणूस समजूया आणि तिच्या माणसातल्या माणूसपणाचं कौतुक करूया. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं अशा सन्मान संध्यांच्या माध्यमातून आपण ती माणूस आहे, तिच्यातनं चुकाही होऊ शकतात, पण चुका झाल्या तर ती सुधारण्याची संधी अशा संस्था आपल्याला देत असते आणि अशातच आपल्याला प्रेरणा मिळत असते. पुन्हा एकदा ज्यांना बक्षिसं मिळाले त्यांचं खूप मनापासून कौतुक आणि ज्यांना नाही मिळाली त्यांनी पुढच्या वर्षी मिळवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि पुन्हा एकदा सगळ्या आवडीचं खूप मनापासून आहे. भैया क्या बात है. I would like to take a moment to extend my warmest greetings to each and every one of you for gracing the first lady in my life who thinks मेरे साथ तुम भी आगे बढ़ो. She is a motivator and inspiration. So holding her hand together, we are moving ahead in the journey in this journey of award ceremony. Police station. One of the first officers to be selected for Mumbai Crime Branch. She was the only lady officer deputed to USA for studying in digital privacy. She has arrested chain snatchers and more than 8 hardcore members of the Iran gang from their residence. She was rewarded for the best investigation in HPT case with 100% property recovery. She led police team. The next award is the best vlogger. She's a vlogger and executive creator of YouTube and Instagram. She was pursuing for CA but left that because she has more interest in vlogging and traveling. She started vlogging on various topics and more of a personal story. Started exploring various places and countries after giving birth to the baby girl. She started vlogging on daily basis, sharing personal experiences. She became the source of inspiration to all women. Through her blogs, she has started spreading the love and positivity. Till now, she has posted 1350 plus posts and 1K videos on YouTube. She has received 168K subscribers and the silver button, ladies and gentlemen. Wow! She motivates all the mothers and enlightens about the child care and small motherhood things. She also has online business of clothing and jewelry.
starts with an NGO named as Swapnalaya Girls. Ma'am, award चला गया पर इनका introduction खत्म नहीं हुआ. क्या बात है, superb. Thank you ma'am, thank you Balmi ma'am, thank you. ये सीढ़ी मारा किस Mr. Prashant Gaikwad, who has supported a lot and made our work much easier by sharing his experiences, which was very helpful for us. Thank you, sir. Our venue partner, Silver Oak Tropical Retreat, Mr. Pratik Patil has. Please like, share and subscribe. It's a channel called Gappa Masti and Podcast with Bhargavi Chirmule. आणि आजच आम्ही महाराष्ट्राचा यूथ आयकॉन अवॉर्ड ज्याला मिळाला महेश काळे त्याचा एपिसोड आम्ही अपलोड केला आहे. आधी बरेच जण येऊन गेले पण या मला कलश मीडियाला हे सांगायचं आहे की तुम्ही आता लवकरच फाउंडेशन करणार आहात. तर आज मॅडमने तुम्हाला एक प्रेरणा दिली आहे. पण मला नक्की माझ्या व्लॉग्सच्या माध्यमातून आपल्या टीममधून आपण मग असे एका इन्फ्लुएन्सरला पण बक्षीस दिलं आय थिंक रचना आय थिंक हाय. सो मला तुझी मदत लागेल. तर मला आवडेल की माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी उरणमधल्या महिला आणि त्यांचे उद्योग ब्लॉगच्या माध्यमातून सगळ्या जगभरामध्ये पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनल. कारण आपणच एकमेकींना मदत केली पाहिजे. मगाशी आपण म्हटलं होतं त्याची सुरुवात आपण इथनंच करूया. आणि मी नक्कीच तुम्हाला टचमध्ये राहीन. आणि आपण इथल्या ज्या महिला आहेत ज्या वेगवेगळे बिझनेस करतात होम बेकर्स आपण छोटे छोटे त्यांचे ब्लॉग बनवून माझ्या चॅनलच्या माध्यमातून मांडले तर कदाचित जगभरात ते पोहोचेल आणि कधीतरी कोणाला तरी त्याचा उपयोग नक्कीच होईल. थँक्यू. फायनली डन विथ द इव्हेंट. खूप छान झाला आहे ना. खूप छान. म्हणजे मी तुम्हाला सांगू का वन ऑफ द बेस्ट इव्हेंट आज होता. आणि मेन म्हणजे भार्गवी ताई अमेझिंग पर्सन. ती जे बोलली तिथे म्हणजे मला असं वाटत होतं की मी जे नेहमी व्लॉग्स मध्ये बोलते ना ती माझेच सगळे शब्द तिथे बोलतेय. म्हणजे मला ना एक नेहमी असतं की स्टेजवर जाऊन ना सगळ्यांना सांगू की एक्झॅक्टली माझे व्लॉग्स काय आहेत. आणि ती ज्या प्रकारे ते सगळं एक्सप्लेन करत होती ना मला एवढं भारी वाटत होतं. मी लिटरली तिला जाऊन बोलली सुद्धा की माझे शब्द तू तिथे सगळं बोललेली आहे. आणि किती स्पॉन्टेनियस आणि किती मस्त. म्हणजे असं वाटत होतं की ती जर 2-3 तास बोलली असती ना तरी ऐकत बसलो असतो. ऑफकोर्स तिचे पॉडकास्ट तर मी बघतेच बट हे कसं समोरासमोर आहोत आणि शी जस्ट स्पीकिंग आणि आम्ही सगळे बघतो. आणि तिला भेटल्यावर तर खूपच भारी वाटलं. मी तिला सर्वात आधी विचारलं तुला अरे तुला गेलेलं चालेल ना. कारण मग तो कसं एक ते काय म्हणतात एक तो लगेच आपण
कनेक्ट होऊन जातो. मला आजपर्यंत जेवढी पण लोक भेटलेत ना, मला आवजाव करतात ना, तर मी त्यांना तेच म्हणते, अरे तू रे करा. तो आपला जो कनेक्शन आहे ना, तो आहोजावमुळे खूप लांबला जातो. ह्याच्यामुळे आपण कसं जवळ येतो. आणि ती बिनधास्त बोलली, हो हो तू बोलू शकतेस. मला एवढं मस्त वाटलं ना. आणि थँक्यू सो मच प्रशांत दादा, ती इव्हेंट ॲडवायझर आहेत, आणि त्यांना पण भेटून एवढं भारी वाटलं ना. म्हणजे पूर्ण कलश टीमचं मी आभार मानेल, कारण त्यांनी रेकॉग्नाइज केलं, त्याने कन्सिडर केलं फॉर दिस अवॉर्ड. आणि एवढं मस्त वाटत होतं. मला मेन म्हणजे एक गोष्ट अशी सर्वात जास्त आवडली, ती म्हणजे प्रत्येक फील्ड मधली स्त्री तिथे अवेलेबल होती. प्रत्येक फील्डच्या स्त्रीला सन्मान मिळालेला आहे, तिच्या कामाला रिकॉग्नाइज केलं गेलं आहे. सो थँक्यू सो मच. आणि इव्हेंट तर खरंच खूप छान आहे. राईट फ्रॉम द अँकर, तो अजिबात बोरिंग नव्हता. एवढा एन्थुझियास्टिक, एवढं त्याचं बोलणं पण एवढं मस्त वाटत होतं ना, की एक पण मिनिटाला मला असं वाटलं नाही की आम्ही कुठे बोर होतो. खूपच सुंदर. अँड द डान्सर्स ते तर नेक्स्ट लेवल. काय बोलू मी, शब्दच नव्हते. मला असं वाटतच नव्हतं की मी उरणमध्ये बसून या सगळ्या गोष्टी बघते. सो ओव्हरऑल इव्हेंट अप्रतिम होता. मी थरली एन्जॉय केलेला आहे. आणि प्रत्येक पावलांवर मला असं वाटत होतं की दोन्ही आई आज इथे हव्या होत्या माझ्याबरोबर. कोणी अप्रिशिएट करतं ना, आणि हे असं काहीतरी काय म्हणतात रेकॉग्नाइज वालं किंवा अप्रिसिएशन ऑफ अवॉर्ड अप्रिसिएशन असं मिळतं ना, तर ते एवढं म्हणजे काय सांगू. मला तेव्हा कोणाची आठवण येते माहिती आहे का, म्हणजे ऑफकोर्स फॅमिली तर आहेच आहे, बट बिसाइड्स फॅमिली द ओनली पर्सन जे खूप ज्यांना खूप आनंद व्हायचा ते म्हणजे संसारी काका. एवढा आनंद व्हायचा ना त्यांना, त्यांच्या डोळ्यांमध्ये तो स्पार्क दिसायचा की आमची सून. आणि सून नंतर ते म्हणजे हळू आमची मुलगी. एवढं मस्त, एकदम प्राऊड म्हणून त्यांना आज लिटरली मिस करते. इवन काही दिवसांपूर्वी जेव्हा ते लोकसत्ताचं झालं तेव्हा पण मी त्यांना मिस केलं. म्हणजे ऑफकोर्स ते आहेतच आमच्या बरोबर आणि नेहमीच असणार आहेत, बट त्यांचं जे होतं ना ते एक वेगळंच होतं. ओव्हरऑल इव्हेंट खूप छान झाला. सोसायटीमध्ये महिला दिनानिमित्त कार्यक्रम आहे आणि त्या निमित्ताने आम्ही आमच्या जो ग्रुप आहे स्नेहबंध कट्टा ग्रुप, त्या ग्रुपतर्फे आम्ही गणेश वंदना बोलणार आहोत आणि छान छान पुढे त्यांचे डान्स वगैरे आहे, तर मी नक्की शूट करते आणि ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. इसके लिए एक वुमन स्पेशल हमने अरेंज की है, स्टैचू ऑफ यूनिटी. क्या आप सब तैयार हैं? यहाँ पे लगा हुआ है बोर्ड, आप सब देख सकते हैं. ये सिर्फ एक रात और 2 दिन की टूर है. इसमें आपको एकता नगर रेलवे स्टेशन पे जमा होना है. वहाँ से हमारे लेडी टूर मैनेजर जो आपने अभी देखे हैं, शकुंतला हीरा आंग्रे. बहुत अच्छी फ्रेंडशिप है, ये ऐसे ही आगे चली जाए. टूर्स तो होती रहेंगी,
मैत्री कायम रहे, ये बहुत अच्छी बात है, इसको याद रखना। अभी द होल फ्लोर इज फॉर यू, डांस फ्लोर। गर्ल्स एंजॉय योर डांस एंड थैंक यू वेरी मच। हमें आपने ये अच्छा मौका दिया, यहाँ पे बुलाया और आपका एंटरटेनमेंट करने के लिए हम बहुत अच्छे से प्रयत्न किया। अच्छा, आशा करते हैं कि आपको बहुत अच्छा लगा होगा। हमारी तरफ से कुछ चूक भूल हो गई हो तो माफ कर देना और दुआओं में याद रखना। बाय। फायनली आम्ही आता घरी पोहोचत आहोत आणि एवढा सुंदर कार्यक्रम झाला, म्हणजे सगळ्या लेडीज बरं त्यांचे हजबंड्स किंवा फादर म्हणजे भाऊ किंवा वडील सगळे कोण ना कोण अकंपनी करत होते. जसं मी रचनाला अकंपनी करत होतो आणि हां म्हणजे सगळेच इन जनरल. आणि खूप छान वाटलं, कार्यक्रम खूप छान होता. आणि मेन जे उद्देश होतं की एकटी स्त्री चालणं पुढे आयुष्यात, म्हणजे एकटी तर चालूच शकते पण जेव्हा एका म्हणजे नवऱ्याचा साथ किंवा वडिलांचा किंवा भावाची साथ मिळते त्याच्यात अजून तिची प्रगती होते आणि ती अजून छान आयुष्यात पुढे जाते. सो तेच आम्ही आमच्या व्लॉग्समध्ये सांगत आलो आहोत आणि दाखवत आलो आहोत. आणि खरंच खूप प्राऊड फील होत आहे मला की माझ्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे, म्हणजे आई तर आहेच पण माझी बायको पण आहे जी छान म्हणजे लोकांना मोटिवेट करत आहे, प्रोत्साहन देत आहे आणि आयुष्य कसं छान जगायचं आहे ते लोकांना छान पद्धतीने आपल्या व्लॉग्स थ्रू सांगत आहे. सो खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि खूप प्राऊड मोमेंट आहे माझ्यासाठी. अँड रिअली आय एम व्हेरी ब्लेस्ड अँड हॅपी. लाईफ इज ऑल अबाउट बीइंग टुगेदर, वर्किंग टुगेदर अँड स्टेइंग टुगेदर फॉर एव्हर, ड्रीमिंग टुगेदर अँड फुलफिलिंग द ड्रीम टुगेदर. जसं की आता सर्वांनाच माहिती आहे पण स्टील इथपर्यंत मी जे पोचली आहे ते तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या सपोर्टमुळे अँड मोस्ट इम्पॉर्टंट माझ्या फॅमिलीमुळे. बिकॉज ते पॉसिबल नव्हतं इथपर्यंत पोचणं. आणि आज जेवढ्या पण स्त्रिया तिथे होत्या ज्यांना पण ते अवॉर्ड मिळालं, प्रत्येकाच्या पाठीमागे पूर्ण जी फॅमिली, इनलॉज असो किंवा त्यांचं माहेर असो, सगळे एकत्र होते. सगळ्यांनी एकत्र मिळून त्यांना सपोर्ट केलेला आहे. सो सगळ्यांना थँक्यू सो मच. तुमच्या म्हणजे तुम्ही जर मला एवढं सपोर्ट नसतं केलं तर मी इथपर्यंत पोचलीच नसती आणि हे सगळं बघितलं असतं की नाही मला हे पण नाही माहिती. सो इट्स ऑल बिकॉज ऑफ यू पीपल. कारण तुम्ही मला एवढं ब्लेसिंग्स देतायत, एवढं सपोर्ट करतायत, एवढं प्रेम करतायत. असंच प्रेम करत राहा, असंच छान छान गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल आणि असंच मोटिवेट करत जाईल. मी सुद्धा तुमच्याकडनं काही शिकेल, तुम्ही सुद्धा माझ्याकडनं काही शिका, तुम्ही सुद्धा मला मोटिवेट करा. जसं की मी नेहमीच म्हणते, ईच अँड एव्हरी पर्सन आपल्याला मोटिवेट करत असतं. पावला पावलांवर प्रत्येक व्यक्ती आपल्याला मोटिवेट करत असतो. मग कोणीही असो, राईट फ्रॉम द डिलिव्हरी मॅन, मग म्हणतात ना जे रस्त्याच्या काठी भाजी विकतायत किंवा कोणीही असो, त्याला सगळीच लोक मोटिवेट करत असतात. आणि फक्त एवढंच आहे, आपला बघण्याचा दृष्टिकोन हा चेंज होणं फार गरजेचं आहे. सो चला मग हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. ह्याच्यामध्ये ह्या दरम्यानमध्ये तुम्ही इथे माझं कुंकू बघतायत. आम्ही कुठे गेलेलो ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. नक्की बघा उद्याचा ब्लॉग, अजिबात मिस आउट न करू. फुल ऑन इंटरेस्टिंग ब्लॉग आहे. आणि आमचा आम्ही फर्स्ट टाइम तिथे गेलेलो आणि तुम्हाला घेऊन आम्ही तिथे गेलो, म्हणजे तुम्ही सुद्धा ब्लॉग मध्ये बघणार आहात. चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नाईसाला खूप मिस करतेय मी, मला खूप तिची आठवण येते. सो आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय. आईच आहे नाहीसा, तुला नाही येते. किती पसारा केलाय घरी, दाखव. वाव, तुला किती मिस केलं आम्ही माहिती.